कर बोल रहे नहीं मिल रहा है ये भाग जाना है ना
एक मिनिट सगळ्यांनी विनंती आहे, थांबू शकत नाही. यात्रा तुमच्या थांबलेली आहे पहिल्या टोकाला. आपण मोमेंटम आपण चालू ठेवू काय करावं लागेल, तुम्ही तारेबाई यांचं हार्दिक स्वागत. अरे राम मंदिर 500 वर्ष राम मंदिराचं स्वप्न जे आहे काश्मीरमधून हटवण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. मोठ्या प्रमाणामध्ये एक देशाला वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम जे आहे आपल्या प्रधानमंत्री साहेबांनी केलेलं आहे. आणि येणाऱ्या पुढील अनेक वर्ष जे आहे हे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे हे देश जे आहे ते वाटचाल सर, ज्यावेळेस तुमची उमेदवारी घोषित झाली त्याच्यानंतर अनेक टीका झाली की एवढ्या शेवटी उमेदवारी घोषित केली सगळ्यात शेवटी तुमची उमेदवारी घोषित केली त्याच्यावर अनेक टीकाही करण्यात आल्या. अजून ऑफिशियली जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत जे आहे हे त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी उमेदवार असतील त्यांचं मी स्वागत करतो. आमचा जो पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या ठिकाणी जे आहे हे कुठल्या एका व्यक्तीपुरतं किंवा एका परिवारापुरतं मर्यादित जो आहे हा पक्ष नाही. शिंदे साहेबांचं असं आहे की जोपर्यंत सगळ्यांची जी आहे ती उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होत नाही त्यांच्याबरोबर जे आहे ही उमेदवारी जी आहे ती त्यांना जे जाहीर करायची असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे काही स्पेशल नाही तर दुसऱ्या आपण परिवारवादी पक्षामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या मुलांची त्यांच्या आप्तेष्टांची नावं जी आहे ती पहिल्या यादीमध्ये टॉपवरती असतील. मला वाटतं या ठिकाणी शिंदेसाहेब स्वतः एक कार्यकर्ता आहेत आणि ते कार्यकर्त्यासारखं या ठिकाणी काम करत आहेत. आणि जेव्हा जाहीर होईल तेव्हा मला वाटतं. पण सर, एका बाजूला अशाही चर्चा आहेत की तुम्हाला कल्याणमधून दिली याचा अर्थ भाजप ठाण्यामधून निवडणूक लढवणार. मला वाटतं आज आपण आहे ना या ठिकाणी पॉलिटिकल जास्त न बोलता आज नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते आपण या ठिकाणी केलं पाहिजे. पॉलिटिकल आपण रोज बोलत असतो. आज या सगळ्या जागेंवरती जे आहे वरिष्ठ पातळीवरती चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी चालू आहे. ठाणे लोकसभा जी आहे शिवसेना गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लढते आणि त्या ठिकाणी जे आहे जेव्हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा प्रॉपरली होईल त्यावेळेस बाकीच्या वाटाघाटी आहेत बाकीच्या जागेंवरती आपल्याला निवडणूक लढायची आहे त्या लवकरच जे आहे ते येत्या 1-2 दिवसामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होतील आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपला चित्र जे आहे ते त्या ठिकाणी पूर्णपणे स्पष्ट होईल.
डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये सिनेसृष्टीतील बरेच कलाकार सहभागी झालेले पाहायला मिळतात. आपल्यासोबत मराठीवरील हास्यचित्र अनेक कलाकार जोडलेत. रसिका मॅम, काय सांगाल? एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. खाली ये ना मित्रा, खाली जरा पुढे कर. पुढे हा पुढे बाकी आहे
चला मागे 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 चला मागे चला मागे पाठी वाजता मागे सर थोडे मागे आहे थोडे मागे पाठी मागे अरे घे ना बाईक तुम्ही गेला का नाही यार ए माईक घे माईक खाली घे बुंग खाली घे अरे बुंग साम वाला खाली घे ना अरे मागे घे मोबाईल तुम्ही साईड कॅमेरा आण बेबी बेबी पाठी घे बेबी खाली घे ना लोकशाही बेबी खाली घे लोकशाही ढकलू नको ना हल्लो नको अरे हल्लो नको ना तू हो ना अरे मोबाईल घे ना थोडा साईडला बाजूला अरे मोबाईल आहे का तुझा कॅमेरा महत्वाचा आहे मोनोपॉड आहे ना तुझ्याकडे वरती घे ना मोनोपॉड लड्डू आमने 3 हात खाट करते लोकशाही खाली घे अरे बाबा ए बेबी घूम खाली घे रे जरा नाही त्याला घूम खाली घालतो रे आम्ही घालू नको मी ना थोडा मोबाईल मागे घे ना खाली घे रे आणि कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट ही शोभायात्रा अनेक शोभायात्रा आहेत डोंबिवली आहे संपूर्ण शहरामध्ये अशा प्रकारच्या सांगा कोण आहे आणि आम्ही देखील माझा मागे गेला कॅमेरा अरे केबल येते रे आपली थोडासा केबल येणार नाही मी त्याला दाखतोय हां बस नरेंद्र मोदी साहेबांचा या ठिकाणी हॅट्रिक या पाडव्याच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि कालच गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी
दणक्यात स्वागत होतंय। आपण ही दृश्य पाहतोय ठाण्यातील डोंबिवलीतील नागपूरमधील या शोभायात्रेमध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। आपण हे नागपूरमधील व्हिज्युअल पाहतोय। आपण ही नागपूरमधील दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। महिलांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय।
बाईक रॅली या ठिकाणी काढलेली आपण पाहतोय। महिला या स्कूटी बाईक घेऊन या ठिकाणी रॅली काढताना आपण पाहतोय। मराठी नववर्षाचं दणक्यात स्वागत होत आहे। गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रेचं आयोजन हे करण्यात आलंय। या शोभायात्रेमध्ये कलाकारांची सुद्धा हजेरी पाहायला मिळते। मराठी कलाकार, हिंदी कलाकार या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी रथयात्रा सुद्धा काढण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय नागपूरमधील नववर्षाचं दणक्यात स्वागत ठिकठिकाणी करण्यात येतंय। महिलांकडून बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आपण पाहतोय। वेगळाच उत्साह, आनंद आपण सर्वांच्या चेहऱ्यावर पाहतोय। ढोल ताशांच्या गजरात या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शोभायात्रा ही निघालेली आहे। पहाटेपासूनच ही शोभायात्रा निघालेली आहे। तर काही ठिकाणी महिलांकडून बाईक रॅली ही काढण्यात आलेली आपण पाहतोय। सर्वच महिला पेटे घालून, साडी परिधान करून, ढोल ताशांच्या गजरात लेझीम वाजवत या ठिकाणी शोभायात्रेत सहभागी झालेत। आपण एकीकडचे दृश्य पाहतोय ठाण्यामधील आणि कल्याणमधील आपण ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी महिला, लहान मुलं, तरुणाईंमध्ये हा वेगळा उत्साह आपण पाहतोय। लेझीम खेळत या ठिकाणी एक लहान मुलगी या ठिकाणी आपण पाहतोय। रामाची वेशभूषा या ठिकाणी या मुलांनी केलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। महिलांचा एक वेगळाच उत्साह आणि आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यभरात गुढीपाडव्याचा हा उत्साह आपण पाहतोय। ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर या ठिकाणी हा उत्साह आपण पाहतोय। राज्यभरात आपण गुढीपाडव्याचा उत्साह पाहतोय। ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी शोभायात्रा या निघालेल्या आहेत। रथयात्रा काढण्यात आलेल्या आहे। लेझीम वाजवत, ढोल ताशांच्या गजरात या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शोभायात्रा निघाली आहे। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस या शोभायात्रेत सहभागी झाले, तर ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शोभायात्रेमध्ये उपस्थिती दर्शवली आहे। गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रा या निघालेल्या आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला, लहान मुलं, वृद्ध यांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नववर्षाचं या ठिकाणी स्वागत होतंय। या शोभायात्रेमध्ये मराठी कलाकारांनी सुद्धा हजेरी लावलेली पाहायला मिळाली। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे हे सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आपण पाहिले। तर नागपूरमध्ये
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवला। ठिकठिकाणी शोभायात्रा या निघालेल्या आहेत। राज्यभरामध्ये आपण गुढीपाडव्याचा उत्साह पाहतोय। जल्लोष हर्षाचा, मराठी अस्मितेचा, वर्ष नवे पर्व नवे, एक वेगळाच उत्साह, नववर्षाचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य आपण दाखवतोय। ठाण्यामधील, कल्याणमधील, नागपूरमधील या ठिकाणी शोभायात्रा ही निघालेली आहे। या शोभायात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। या ठिकाणी महिलांकडून लेझिम खेळत या ठिकाणी शोभायात्रेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आपण पाहतोय। तर दुसरी दृश्य पाहतोय, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच या शोभायात्रेत सहभागी झालेत। ढोल ताशांच्या गजरात हे नववर्ष, या नववर्षाचं स्वागत या ठिकाणी आपण करताना पाहतोय। एक चेहऱ्यावर वेगळाच उत्साह आणि आनंद आपण त्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय। जल्लोष हर्षाचा, मराठी अस्मितेचा आपण वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहतोय। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी खास आपण ही दृश्य दाखवतोय। कल्याणमधील, नागपूरमधील, ठाण्यामधील या ठिकाणी ही शोभायात्रा निघालेली आहे। नववर्षाचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते। रथयात्रा सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेली आपण पाहतोय। लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा या ठिकाणी केलेल्या आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपण पाहतोय। अगदी सर्वत्रच भगवं वातावरण, भगवमय झालेलं आपण या ठिकाणी सर्वत्र पाहतोय। प्राजक्ता माळी आपण या ठिकाणी अभिनेत्री पाहतोय। या शोभायात्रेमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत। शेफ विष्णू मनोहर या ठिकाणी या शोभायात्रेत सहभागी झालेले आपण पाहतोय। सर्वच मराठी कलाकार अगदी उत्साहाने या शोभायात्रेत दरवर्षी सहभागी होत असतात। यावर्षी सुद्धा मराठी कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले, त्यांनी हजेरी लावलेली आहे। नववर्षाचं स्वागत करताना आपण मराठी कलाकार पाहतोय। ठाणे, नागपूर आणि कल्याणमधील आपण दृश्य पाहतोय। या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले। शोभायात्रेत पहाटेपासूनच ही शोभायात्रा निघाली आहे। वेगळाच जल्लोष, उत्साह, सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपण पाहतोय।